नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी महत्त्वपूर्ण असा विषय ICDS कायदे या अंतर्गत असणारा बालकासंबंधित अत्यंत महत्त्वाचा कायदा बाल न्याय अधिनियम 2015 यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकरण 9 बालकांविरुद्ध इतर अपराध पाहणार आहोत. हा जो प्रकरण आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा संपूर्ण जो प्रकरण आहे तो शिक्षेशी संबंधित आहे. तसेच या प्रकरणात गुन्ह्याचे स्वरूप सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणून अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता एंड पर्यंत पाहायचा आहे. तसेच आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहेत जे अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करतात त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना स्टडी करताना थोडीफार हेल्प होईल. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या IMP घटकाला. बाल न्याय अधिनियम 2015 प्रकरण 9 बालकांविरुद्ध इतर अपराध. ठीक आहे. कलम 74 ते कलम 89 हे या प्रकरण 9 अंतर्गत येतात. यातील जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे कलमे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो या ठिकाणी पहा, कलम 74 आहे बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी. कलम 74 बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी. न्यूज मध्ये आपण ऐकतो पहा की एखाद्या ठिकाणी XYZ अपराध घडलेला आहे, त्या ठिकाणी 5-6 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या संबंधित आपल्याला सर्व माहिती दिली जाते, त्यांचे फोटोज दाखवले जातात, त्यांचं नाव पत्ता वगैरे सगळं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु त्या आरोपींमध्ये जर एखादा मायनर असेल किंवा एखादा बालक असेल तर त्याच्या संबंधित कोणतीही माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात नाही. त्याचा फोटो दाखवला जात नाही, त्याचं नाव सांगितलं जात नाही. फक्त सांगितलं जातं की त्यातला XYZ आरोपी हा मायनर आहे. मग असं का केलं जातं, त्याची माहिती का दिली जात नाही? त्याच्या मागे रिझन आहे या अधिनियमातील हा कलम 74, जे ऍक्ट मधील कलम 74, जो की बालकास संबंधित अशा पद्धतीचा तपशील उघड करण्यास प्रतिबंध करतो. मग काय तरतूद आहे या कलम 74 मध्ये पाहूयात. तर पहा, कायद्याच्या विरोधात गेलेला बालक असेल किंवा ज्याला संगोपन आणि संरक्षणाची म्हणजेच काळजी व संरक्षणाची गरज असलेला बालक असेल किंवा एखादा अपराधाला बळी पडलेला बालक असेल किंवा एखाद्या गुन्ह्याचा साक्षीदार असलेला बालक असेल, तर अशी जी बालके आहेत त्यांच्या संबंधित चालणारी कोणतीही चौकशी असेल किंवा पोलीस तपास असेल किंवा न्यायालयीन सुनावणी असेल किंवा त्या बालकाचं नाव असेल किंवा त्याचा पत्ता असेल किंवा त्याची शाळा असेल किंवा अशी कोणतीही माहिती ज्याने त्या बालकाची ओळख पटेल, आलं लक्षात, बालकाची ओळख पटेल असा कोणताही जो तपशील आहे किंवा जी माहिती आहे ती कोणत्याही वृत्तपत्रात असेल किंवा मासिकात असेल किंवा वार्तापत्रात असेल किंवा दृकश्राव्य माध्यमात असेल. दृकश्राव्य माध्यम म्हणजे आपले टेलिव्हिजन झालं, मोबाईल झालं, हे कसले माध्यम आहेत? दृकश्राव्य माध्यम आहेत. तर अशा माध्यमातून असेल किंवा प्रसारणाच्या कोणत्याही माध्यमातून असा तपशील उघड करता येत नाही. कलम 74 ने अशा प्रकारे जो तपशील आहे बालकासंबंधित त्याची आयडेंटिटी रिव्हील करणारा जो तपशील आहे ते प्रसारित करण्यात किंवा प्रसिद्ध करण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणून जर एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखादा मायनर व्यक्ती असेल किंवा एखादा बालक समाविष्ट असेल तर त्याच्या संबंधित कोणतीही माहिती बाहेर लीक होऊ दिली जात नाही. ठीक आहे. परंतु जर जी समिती किंवा मंडळ आहे, समिती म्हणजे बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ जे आहेत, त्यांना जर असं वाटलं की अशा पद्धतीने तपशील उघड करणे हे त्या बालकासाठी हिताचे आहे किंवा त्या बालकासाठी कल्याणाचे आहेत, मग अशा कंडिशन मध्ये लेखी कारणे नमूद करून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा तपशील उघड करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. आलं लक्षात. कायद्याच्या विरोधात गेलेला बालक असेल किंवा काळजी व संरक्षणाची गरज असलेला बालक असेल किंवा अत्याचाराला बळी पडलेला बालक असेल किंवा एखाद्या गुन्ह्याचा साक्षीदार असलेला बालक असेल, यांच्या संबंधित तपशील उघड करण्यासाठी कलम 74 प्रतिबंध करतो. परंतु जर बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळाला अशा पद्धतीने तपशील उघड करणे हे बालकाच्या हिताचे आहे असे जर वाटले तर ते त्या ठिकाणी अशा पद्धतीचा तपशील उघड करण्यासाठी परवानगी देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे पहा, जी प्रकरणे बंद करण्यात आलेली आहेत किंवा ज्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे, म्हणजेच एखाद्या बालकावरती एखादा केस चालू आहे आणि त्याचं निपटारा झालेला आहे, म्हणजे केस आता क्लोज झालेला आहे. मग असे जे प्रकरणे आहेत, अशा कोणत्याही प्रकरणाचा तपशील जो आहे त्या बालकासंबंधित चारित्र्य प्रमाणपत्र देताना
पोलीस उघड करणार नाहीत. ठीक आहे. एखाद्या बालकावरती पास्टमध्ये त्याच्यावरती एखादा केस होता आणि त्याला जेव्हा चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचं असेल, त्या केसचा त्या चारित्र्य प्रमाणपत्रावरती कोणताही तपशील उघड करता येणार नाही असे करणे पोलिसांना या ठिकाणी प्रतिबंधित आहे. ठीक आहे. मग या कलम 74चे उल्लंघन करून जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या वृत्तपत्राने असेल, मासिकाने असेल किंवा एखाद्या माध्यमाने असेल किंवा पोलिसाने सुद्धा असेल, अशा प्रकारे त्या बालकाचा जर तपशील उघड केला किंवा रिव्हील केला किंवा प्रसिद्ध किंवा प्रसारित केला तर त्याच्यासाठी काय शिक्षा आहे? तर पहा, कलम 74चं उल्लंघन केल्यास शिक्षा आहे 6 महिने कारावास किंवा 2 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. आलं लक्षात? कलम 74चं उल्लंघन करून बालकाचा तपशील उघड केल्यास शिक्षा आहे 6 महिने कारावास किंवा 2 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. शिक्षेमध्ये हे जे शब्द असतात किंवा आणि दुसरा आणि, हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे असतात. शिक्षा अभ्यासताना हे शब्द काळजीपूर्वक लक्षात ठेवत जावा. 6 महिनेपर्यंत कारावास किंवा 2 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा कलम पाहूयात. कलम 75 बालकास क्रूरतेने वागवण्याबद्दल शिक्षा. जर एखादी व्यक्ती त्याच्या नियंत्रणामध्ये असलेल्या बालकावरती किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या बालकावरती काय करेल, हल्ला करेल किंवा त्याला सोडून देईल किंवा त्याच्यासोबत गैरकृत्य करेल किंवा त्याला जाणीवपूर्वक उघड्यावर टाकील किंवा अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील अशा प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. आलं लक्षात? बालकावरती प्रत्यक्ष ताबा असलेल्या एखाद्या व्यक्तीने किंवा बालकावरती नियंत्रण असलेल्या व्यक्तीने बालकावरती हल्ला केला किंवा त्याला सोडून दिले किंवा त्याच्यासोबत गैरकृत्य केले किंवा त्याला उघड्यावर टाकले किंवा त्याला शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील अशा पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर अशी व्यक्ती 3 वर्ष कारावास किंवा 1 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. आलं लक्षात? परंतु हेच कृत्य किंवा हा जो प्रकार आहे, बालकाला उघड्यावर टाकून देणे, त्याला सोडून दिले, त्याच्यावरती हल्ला करणे, हे जर त्याच्या जन्मदात्या मातापित्यांनी केले असेल, जन्मदाता मातापित्यांनी केले असेल तर हे त्यांनी त्याच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे केले होते असे जर चौकशी अंती निदर्शनास आले तर त्याचे जे मातापिता आहेत ते कोणत्याही शिक्षेस पात्र नसतील. ठीक आहे. हे जे शिक्षेची तरतूद जी आहे त्यांना लागू होणार नाही. परंतु केव्हा? जेव्हा मातापित्यांनी असे जे कृत्य आहे ते त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे केले होते हे चौकशी अंती निदर्शनास आले तर त्यांना शिक्षेची तरतूद लागू होणार नाही. ठीक आहे. परंतु अशा पद्धतीने बालकाला उघड्यावर टाकण्याचे कृत्य असेल किंवा त्याला शारीरिक किंवा मानसिक कष्ट देण्याचे कृत्य असेल, म्हणजेच बालकाला क्रूरतेने वागवण्याचे जे कृत्य आहे ते जर एखाद्या बाल संगोपन संस्था चालवणाऱ्या व्यक्तीने केले असेल किंवा त्या ठिकाणी काम करणाऱ्या संस्थेने केले असेल, त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने केले असेल तर त्यासाठी काय शिक्षा आहे? तर अशा व्यक्तीसाठी शिक्षा आहे 5 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? शिक्षा काय होईल? 5 वर्षापर्यंत सश्रम कारावास आहे आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने बालकाला क्रूर वागणूक दिल्यामुळे जर त्या बालकाचे शरीर अपंग झाले असल्यास, त्याला अपंगत्व आले असल्यास किंवा त्याला मानसिक आजार झाला आणि मानसिक आजारामुळे तो दैनंदिन व्यवहार करणे त्याला अशक्य झाले असल्यास किंवा त्याच्या एखाद्या अवयवाला किंवा त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यास अशी व्यक्ती, असे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र असेल? तर 3 ते 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? बालकाला क्रूर वागणूक दिल्यामुळे त्या बालकाला अपंगत्व आले असल्यास किंवा त्याच्या मानसिक आजारामुळे त्याला दैनंदिन व्यवहार करणे अशक्य झाले असल्यास किंवा त्याच्या जीवाला किंवा त्याच्या एखाद्या अवयवाला धोका निर्माण झाला असल्यास असे कृत्य करणारी व्यक्ती ही 3 ते 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. ठीक आहे. आले लक्षात? त्याच्यानंतर पहा कलम 76. कलम 76 मध्ये काय तरतूद आहे? तर बालकास भीक मागण्यासाठी वापरणे.
एखाद्या बालकाला भीक मागण्यासाठी वापरले किंवा त्याला भीक मागायला लावले तर अशी कृत्य करणारी व्यक्ती ही 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. आलं लक्षात? कलम 76 बालकाचा भीक मागण्यासाठी वापर करणे, त्याच्यासाठी शिक्षा 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. परंतु भीक मागायला लावण्यासाठी त्या बालकाचा एखादा अवयव कापला किंवा त्या बालकाला अपंग केले किंवा त्याचा एखादा अवयव निकामा केला तर असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीस काय शिक्षा आहे तर 7 ते 10 वर्ष सश्रम कारावास. 7 ते 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? कलम 76 बालकास भीक मागण्यासाठी वापरणे. बालकाचा वापर फक्त भीक मागण्यासाठी केला असेल तर त्याच्यासाठी शिक्षा काय होईल? किमान 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. परंतु भीक मागायला लावण्याच्या उद्देशासाठी त्याचा एखादा अवयव निकामा केला असेल किंवा अवयव कापला असेल किंवा त्याला अपंग केले असेल. पहा, आपण पाहतो सिग्नल वरती वगैरे लहान मुले असतात, एखाद्याचा डोळा निकामा झालेला असतो किंवा हात किंवा पाय फ्रॅक्चर झालेले असतात. तर अशा पद्धतीचे जे बालके आहेत हे जर जाणून बुजून केलं असेल, त्यांना भीक मागायला लावण्याच्या उद्देशाने त्यांना अपंग करण्यात आलेला असेल तर असे कृत्य करणारी व्यक्ती ही 7 ते 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये पर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. ठीक आहे, कलम 76 नुसार. त्याच्यानंतर पुढचा कलम पाहूयात, कलम 77. कलम 77 मध्ये काय तरतूद आहे पहा. बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ देणाऱ्यास शिक्षा. ठीक आहे, जो कोणी एखादा व्यक्ती एखाद्या बालकास गुंगीकारक मद्य, मद्य म्हणजे ज्याला आपण दारू म्हणतो, रम, विस्की, वोडका, ठीक आहे, अशा पद्धतीचे गुंगीकारक मद्य असेल किंवा अंमली पदार्थ, अंमली पदार्थ म्हणजे कोकेन असेल, चरस असेल, गांजा, थोडक्यात ड्रग्स असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थ. तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट, ई सिगारेट, हुक्का इत्यादी सारखे जे पदार्थ आहेत त्यांचा मान्यता प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याशिवाय ते बालकाला दिल्यास अशा व्यक्तीसाठी काय शिक्षा आहे तर 7 वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? म्हणजे मायनर व्यक्तीला कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारचं मद्य विकता येणार नाही, कोणताही ड्रग्स त्याला विकता येणार नाही, कोणताही तंबाखूजन्य पदार्थ त्याला देता येणार नाही. अशा पद्धतीने बालकाला हे प्रोडक्ट विकणारी जी व्यक्ती असेल, तो जो दुकानदार आहे, त्याला कोणती शिक्षा होईल? 7 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आणि अशा प्रकारचे जे गुंगीकारक मद्य असेल किंवा अंमली पदार्थ असेल किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे जे पदार्थ आहेत, याच्या तस्करीसाठी किंवा हे विकण्यासाठी किंवा त्याचा पुरवठा करण्यासाठी बालकाचा जर वापर केला तर त्याच्यासाठी काय शिक्षा आहे तर सेम शिक्षा आहे, 7 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. ही तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 78 मध्ये ही तरतूद आहे. आलं लक्षात? बालकास गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ याच्या विक्रीसाठी, तस्करीसाठी, पुरवठ्यासाठी किंवा हे पदार्थ बाळगण्यासाठी बालकाचा वापर केल्यास काय शिक्षा आहे तर 7 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे, कलम 77 आणि कलम 78 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट कलम पाहूयात, कलम 79. कलम 79 बाल कामगारांची पिळवणूक. ठीक आहे, जो कोणी बालकास नोकरीत ठेवील आणि वेठबिगारीत ठेवून त्याच्या मिळकतीची रक्कम स्वतःच्या ताब्यात स्वतःसाठी ठेवून घेईल तर अशी व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र असेल तर 5 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? कलम 79 बाल कामगारांची पिळवणूक करणे. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने बालकास कामावरती ठेवले असेल आणि त्याची जी रक्कम आहे, त्याची जी मिळकत आहे ती स्वतःच्याच ताब्यात ठेवून घेतली असेल तर अशा व्यक्तीसाठी काय शिक्षा आहे तर 5 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे, या ठिकाणी पहा कलम 80. जो कोणी व्यक्ती किंवा संस्था एखादे अनाथ, सोडून दिलेले, ताब्यात दिलेले बालक याचा
या अधिनियमातील तरतुदी पूर्ण न करता दत्तक विधानासाठी देऊ करेल किंवा देईल किंवा स्वीकारेल तर अशी व्यक्ती किंवा जी संस्था आहे ती कोणत्या शिक्षेस पात्र असेल तर 3 वर्ष कैद, कोणत्याही प्रकारची कैद किंवा 1 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. आपल्याला माहित आहे बालकाला दत्तक देण्यासंबंधीचे सर्व राईट्स कोणाकडे आहेत तर बाल कल्याण समितीकडे आहेत, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने या अधिनियमातील तरतुदी पूर्ण न करता एखादी संस्था जर अशा पद्धतीने बालकाला दत्तक देत असेल किंवा एखादी बाहेरची व्यक्ती सर्व प्रोसेस पूर्ण न करता त्या बालकाचा दत्तक म्हणून स्वीकार करत असेल तर अशी व्यक्ती व संस्था 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. तरतुदी पूर्ण न करता एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने एखाद्या बालकाला दत्तक दिले असेल तर त्यासाठी जबाबदार असणारी जी व्यक्ती आहे त्या संस्थेसाठी जबाबदार असणारी म्हणजे त्या संस्थेचा जो प्रमुख आहे त्याला 3 वर्ष कारावास किंवा 1 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा हे तर होतीलच. त्या व्यतिरिक्त त्याची जी संस्था आहे त्याची जी नोंदणी आणि त्याची जी मान्यता आहे ती 1 वर्षासाठी रद्द केली जाईल. ठीक आहे, कलम 80 नुसार. त्याच्यानंतर पुढचा कलम पाहूया, कलम 81. कलम 81 कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री आणि खरेदी करणे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही उद्देशाने बालकाची खरेदी किंवा विक्री करत असेल तर अशा व्यक्तीसाठी काय शिक्षा आहे 5 वर्ष सश्रम कारावास, 5 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात. कोणत्याही उद्देशासाठी बालकाची विक्री करणे किंवा खरेदी करणे यासाठी शिक्षा काय आहे 5 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आणि असे कृत्य करणारी बालकाला विकणारी किंवा बालकाला खरेदी करणारी व्यक्ती जर रुग्णालय किंवा प्रसूतिगृह किंवा शुश्रूषालयातील असेल म्हणजे ज्याच्याकडे बालकाचा ताबा सोपवण्यात आलेला आहे अशी जर व्यक्ती असेल तर अशी व्यक्ती 3 ते 7 वर्ष कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. आले लक्षात कलम 81 नुसार. त्याच्यानंतर पुढचं कलम पाहूयात, कलम 82 शारीरिक शिक्षा कॉर्पोरल पनिशमेंट. बालसंगोपन केंद्राचा प्रभारी असलेली किंवा सदर केंद्रात काम करणारी व्यक्ती जर बालकाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने बालकाला शारीरिक इजा होईल अशी शिक्षा करत असेल किंवा देत असेल तर अशा व्यक्तीस त्याच्या पहिल्या दोष सिद्धीसाठी काय शिक्षा आहे तर 10,000 रुपये द्रव्यदंड आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक दोष सिद्धीसाठी 3 महिन्यापर्यंतच्या कारावास आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होईल. आलं लक्षात. कलम 82 शारीरिक शिक्षा. त्यामध्ये काय तरतूद आहे तर एखाद्या बालसंगोपन केंद्राचा प्रभारी असलेल्या व्यक्तीने किंवा त्या संगोपन केंद्रात काम करणाऱ्या व्यक्तीने बालकाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने जर त्याला शारीरिक इजा होईल अशी शिक्षा दिली असेल तर ती व्यक्ती पहिल्या दोष सिद्धीसाठी 10,000 रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक दोष सिद्धीसाठी तो 3 महिने कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. आणि अशा पद्धतीची जी बालसंगोपन संस्था आहे अशा संस्थेत शारीरिक शिक्षा देत असल्याची माहिती मिळाली व तेथील जे व्यवस्थापक आहे त्याने जर चौकशीमध्ये सहकार्य केले नाही तर त्याला कोणती शिक्षा आहे तर किमान 3 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं कलम पाहूयात, कलम 83. कलम 83 अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे. केंद्र शासनाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या व फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने बालकास कोणत्याही कामासाठी भरती केले तर अशा व्यक्तीस काय शिक्षा आहे तर 7 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात. केंद्र शासनाने एखाद्या गटाला किंवा व्यक्तीला दहशतवादी किंवा फुटीरतावादी म्हणून जाहीर किंवा घोषित केलेले आहे आणि अशा व्यक्तीने बालकाला कोणत्याही कारणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी भरती करून घेतले असेल तर अशा व्यक्तीला शिक्षा आहे 7 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. त्याच्यानंतर कोणत्याही प्रौढ व्यक्तीने किंवा प्रौढ व्यक्तीच्या गटाने एखाद्या बालकाला एकट्याने किंवा गटाने बेकायदेशीर कृत्यासाठी वापरले असेल, बालकाचा वापर कशासाठी केला असेल बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी बालकाचा जर वापर केला असेल
तर अशा गटाला किंवा अशा व्यक्तीला काय शिक्षा आहे? 7 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. आलं लक्षात? कलम 85 विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध. या प्रकरणात नमूद केलेला कोणताही अपराध कोणीही ज्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकलांग म्हणून घोषित केलेले आहे अशा बालकाविरुद्ध केल्यास दोषी व्यक्तीस सदर अपराधासाठी दिलेल्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा दिली जाईल. आलं लक्षात? जे काही अपराध या ठिकाणी आपण पाहिले आहेत हे सर्व जे अपराध आहेत ते एखाद्या अपंग बालकासोबत घडत असतील तर अशा पद्धतीने अपराध करणाऱ्या व्यक्तीसाठी काय शिक्षा आहे? तर त्या संबंधित कलमामध्ये जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याच्या दुप्पट शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाईल. म्हणजे समजा आताच एक एक्झाम्पल पाहूयात आपण. समजा कलम 83 नुसार एखाद्या व्यक्तीने बालकाचा बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने त्याचा वापर केला असेल तर त्या ठिकाणी काय शिक्षा पाहिली आपण? 7 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. परंतु अशा पद्धतीने वापर करण्यात आलेला बालक जर अपंग असेल तर त्याला कोणती शिक्षा होईल त्या ठिकाणी त्या व्यक्तीला? कलम 85 नुसार तर दिलेल्या शिक्षेच्या दुप्पट म्हणजेच 14 वर्ष सश्रम कारावास आणि 10 लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा त्या ठिकाणी होईल. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा कलम आहे पहा, कलम 86. यामध्ये अपराधाचे वर्गीकरण दिलेले आहे. ठीक आहे. कलम 86 अपराधांचे वर्गीकरण आणि विशेष न्यायालय. तर या ठिकाणी पहा, जर घडलेला अपराध यासाठी 7 वर्षांपेक्षा जास्त कायद्याची शिक्षा असेल. आलं लक्षात? घडलेल्या अपराधासाठी या ठिकाणी जर 7 वर्षांपेक्षा जास्त कायद्याची जर शिक्षा असेल तर असा जो अपराध आहे तो कसा असणार आहे? दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराध असणार आहे. आलं लक्षात? या ठिकाणी जे अपराध आपण पाहिले आहेत त्यामध्ये जर 7 वर्षांपेक्षा जास्त कैदेची जर शिक्षा असेल तर असे अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील आणि त्याच्यासाठी सुनावणी योग्य न्यायालय कोणतं असेल? तर बाल न्यायालय. ठीक आहे. त्याची सुनावणी, त्या खटल्याची सुनावणी बाल न्यायालयात केली जाईल. त्याच्यानंतर जर घडलेल्या अपराधासाठी 3 ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा असेल, 3 वर्षापेक्षा जास्त परंतु 7 वर्षापेक्षा कमी एवढ्या कैदेची किंवा कारावासाची जर शिक्षा असेल तर असा जो अपराध आहे तो कसा असणार आहे? दखलपात्र आणि अजामीनपात्र. आलं लक्षात? दखलपात्र आणि अजामीनपात्र. आणि त्याच्यासाठी सुनावणी योग्य न्यायालय कोणतं असेल तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या ठिकाणी त्या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल. आलं लक्षात? 3 ते 7 वर्ष कारावास. त्याच्यानंतर जर घडलेल्या अपराधासाठी 3 वर्षापेक्षा कमी कारावासाची किंवा फक्त दंडाची शिक्षा असेल तर असा जो अपराध आहे तो दखलपात्र आणि जामीनपात्र असेल. ठीक आहे. आलं लक्षात? घडलेल्या अपराधासाठी 3 वर्षापेक्षा कमी किंवा फक्त दंडाची जर तरतूद असेल तर तो जो अपराध आहे तो कसा असणार आहे? तर दखलपात्र परंतु जामीनपात्र असणार आहे आणि त्याची जी सुनावणी आहे ती कोणत्याही दर्जाच्या न्यायदंडाधिकाऱ्यासमोर घेतली जाईल. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा कलम पाहूया, कलम 87 संगनमत किंवा अपप्रेरणा व सहाय्य करणे. जो कोणी व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधांना सहाय्य व संगनमत करेल त्या संगनमत व सहाय्यानंतर तो अपराध घडल्यास त्या व्यक्तीला अपराधास जेवढी शिक्षेची तजवीज केली आहे तेवढीच शिक्षा दिली जाईल. म्हणजे समजा या अधिनियमांतर्गत घडणारे जे अपराध आहेत ते अपराध करण्यासाठी एखादी व्यक्ती अपप्रेरणा देत असेल किंवा अपराध करण्यासाठी सहाय्य म्हणजे मदत करत असेल आणि अशा अपप्रेरणेमुळे किंवा सहाय्यामुळे अपराध घडला असेल तर त्या व्यक्तीला अपराधासाठी जेवढी शिक्षा आहे तेवढीच शिक्षा त्या व्यक्तीला सुद्धा होईल. आलं लक्षात? सो मैत्रिणींनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे ऍक्ट मधील प्रकरण 9 पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा प्रकरण समजला असेल. या प्रकरणासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने ICDS कायदे या घटकावरील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. म्हणून तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.